लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी होते, अपात्र लाभार्थी जवळजवळ 25 ते 26 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. पाहू शकता, या संदर्भात राज्य शासनाकडून या अगोदर अपडेट देण्यात आली होती. आता जी नवीन अपडेट आहे, मार्गदर्शक सूचनाच्या आहेत. अपात्रता म्हणजेच अर्जांची छाननी करायची आहे आणि अर्जांची छाननी ही कशा पद्धतीने केली जाणार आहे या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना ह्या जारी करण्यात आल्या आहेत. पाहू शकता, जवळजवळ 25 ते 26 लाख लाभार्थी महिला या अपात्र ठरल्या असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना ह्या जारी करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी माननीय सचिव महोदय महिला आणि बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार ह्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत आणि यानुसार जे अपात्र ठरलेले जे लाभार्थी महिला आहेत यांची अर्जांची छाननी करून त्यानंतर पुढची जी आहे त्यांची पूर्णपणे अपात्र ठरवण्यात येतील. त्याचबरोबर काही लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत असं आढळलं आहे, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर पाहूयात कशा पद्धतीने अर्जांची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना या जारी करण्यात आल्या आहेत. तर पाहू शकता, पहिलं जे नारी शक्ती दूत ॲप जे आहे यावर अर्ज करण्यासाठीची प्रोसेस सगळ्यात अगोदर पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. तर हे जे ॲप आहे पाहू शकता, तर ह्या ॲपवरून जेव्हा तुम्ही अर्ज केलेला आहे नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरून, तर पाहू शकता हा जो ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवरती नारी शक्ती दूत ह्या ॲप्लिकेशनवर लाभार्थ्याचं वय हे 1 जुलै 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावं असं सांगण्यात आलं आहे. पहिलं म्हणजे 1 जुलै 2024 रोजी त्यांचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल असे लाभार्थी अपात्र ठरतील. त्याचबरोबर पाहू शकता, दुसरं वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय हे 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. आता पाहू शकता, पहिल्यांदा जी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती ही ॲप्लिकेशनवर सुरू झाली होती, त्यामुळे 1 जुलै 2024 रोजी ह्या ॲपद्वारे ज्याने अर्ज केला होता 21 वर्ष पूर्ण नसेल तर ते अपात्र ठरतील. आणि त्याच्यानंतर 30 सप्टेंबरपासून 2024 पासून वेब पोर्टलद्वारे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि इथे ज्यांनी अर्ज केला होता लाभार्थ्याचं वय 21 वर्ष पूर्ण नसल्यास अपात्र ठरवण्यात येईल. तिसरी मार्गदर्शक सूचना पाहू शकता, लाभार्थ्याचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावं. म्हणजे 65 वर्षापेक्षा जास्त असणारे जे लाभार्थी महिला आहेत त्यासुद्धा यामध्ये अपात्र ठरतील. त्याच्यानंतरनं लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांच्या आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी. यामध्ये वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये, तर तसेच पाहू शकता आधार कार्ड आहे यामध्ये इतर कागदपत्रांबरोबर जन्मतारखेत काही बदल असल्यास तो आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. आता पाहू शकता, तुम्ही 2 कागदपत्र जमा केलेत, तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड त्याचबरोबर तुमचं इतर कागदपत्र आहे आणि दोन्ही कागदपत्रांमध्ये तुमच्या वयाचा फरक दिसून येतोय, म्हणजे 1 ते 2 वर्षाचा फरक आहे. तुमचं आधार कार्डमध्ये समजा वय आहे आणि त्याच्यानंतर रेशन कार्डमध्ये वय कमी दिसतंय किंवा जास्त दिसतंय, तर या कारणामुळे सुद्धा तुमचे जे अपात्र आहेत लाभार्थी ते अपात्र ठरवण्यात यावे अशी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. 5वी सूचना पाहू शकता, कुटुंबात 1 रेशन कार्ड म्हणजे 1 कुटुंब, 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते सुद्धा तपासावे. आता पाहू शकता, रेशन कार्डमध्ये समजा 2 महिला असतील, 2 महिला लाभ घेत असतील तर त्यांना तो लाभ जो आहे तो दिला जाऊ शकतो. पण 2 पेक्षा जास्त असतील, तिसरा लाभार्थी असेल एका रेशन कार्डवर, तर यावेळेला लाभार्थी महिलांचा लाभ जो आहे हा अपात्र होऊ शकतो, बंद होऊ शकतो. तर यामध्ये पुढे काय म्हटलंय, शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील एका विवाहित आणि एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. शासन निर्णय पाहू शकता, जेव्हा लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला त्यावेळेला ही पात्रता नमूद करण्यात आलेली आहे. सहावा मुद्दा काय आहे, 6वी मार्गदर्शक सूचना, कुटुंबात
2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे. पाहू शकता, कुटुंबात 2 विवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र ठरू शकते. उदाहरणार्थ पाहू शकता, कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जास्तचे लाभ घेत असतील तर त्यांची जी एक महिला आहे त्यापैकी ही पात्र ठरेल आणि त्यातली एका महिलेसाठी हा जो लाभ आहे हा अपात्र केला जाऊ शकतो, अपात्र केला जाईल. त्यामध्ये पाहू शकता, कुटुंबातील 2 बहिणी सुद्धा लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण सुद्धा यामध्ये अपात्र केली जाईल. अशा पद्धतीने या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 7वी पाहू शकता सूचना आहे, लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वेळेल. पाहू शकता, वरीलप्रमाणे निकष जे आहे हे लागू असणार आहेत. परप्रांतीय जे लाभार्थी महिला असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे निकष लागू राहणार आहेत. त्याचबरोबर लाभार्थी जर स्थलांतरित असेल आणि स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थीची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. यामध्ये स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र केलं जाऊ शकतं. तर या पद्धतीने अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. पाहू शकता, 1 ऑगस्ट 2025 रोजीच्या या बैठकीमध्ये हे मार्गदर्शक सूचना महिला आणि बाल विकास विभाग जो आहे यांना जारी करण्यात आले आहेत. आणि जे काही 20 ते 25 लाख लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले होते महिला लाभार्थी, त्यांची छाननी, त्याचबरोबर जे आता पात्र महिला ज्या आहेत त्यांची सुद्धा छाननी केली जात आहे. अर्जाची प्रक्रिया लॉग इन केल्यानंतर जो ॲडमिन पोर्टल आहे त्यामध्ये डिटेलमध्ये ज्या वेळेला आपण अर्ज केला होता ते सगळे डॉक्युमेंट, कागदपत्र हे शो होत आहेत. तर या पद्धतीने ते सगळं डिटेलमध्ये चेक करून व्हेरिफिकेशन करून KYC प्रोसेसबद्दल सुद्धा लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल. तर या पद्धतीने या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या पद्धतीने पात्रता पात्रता ठरवून त्यानंतर पाहू शकता पुढचे जे लाभ आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. तर या पद्धतीने ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. याची PDF कॉपी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, चेक केली जाऊ शकते. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.